आज आपण बघणार आहोत 501 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच विजय प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं। मी सचिन के बुक रिव्ह्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आपण अनुक्रमणिका बघूया। अनुक्रमणिकेमध्ये काय काय आहे ते। अनुक्रमणिका बघून झाल्यावर आपण पुस्तक चालणार आहोत, कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका दिल्या आहेत त्या बघणार आहोत, पुस्तकात काय काय आहे तेही बघणार आहोत, त्याचीही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। हे पुस्तक कोणत्या कोणत्या पोलीस भरतीसाठी उपयोगी पडणार तेही तुम्हाला मी सांगणार आहे। जिल्हा पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपाई, कारागृह पोलीस शिपाई, जिल्हा पोलीस बॅट्समन, जिल्हा पोलीस चालक, लोहमार्ग पोलीस चालक, सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे CRPF, राज्य उत्पादन शुल्क पोलीस इत्यादी पदांसाठी उपयुक्त असं हे पुस्तक आहे। 2023 मधील 78 पेपर्सच्या घटकनिहाय स्पष्टीकरण या पुस्तकात दिलेलं आहे। सामान्य ज्ञान, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता व भूमिती या सर्व विषयांच्या प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरण या पुस्तकात दिलेले आहे। या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे 2024च्या पोलीस भरतीसाठी या दर्जेदार प्रश्नपत्रिकेचा संच दिलेला आहे। 23 मध्ये झालेल्या जिल्हा पोलीस शिपाई 38 प्रश्नपत्रिका, वाहन चालक 28 प्रश्नपत्रिका या पुस्तकात दिल्या आहेत। CRPFच्या 12 प्रश्नपत्रिका यांचे विषयनिहाय व घटकनिहाय स्पष्टीकरण या पुस्तकात तुम्हाला दिलेले आहे। 2011 ते 2023 मधील सर्व विषयांची अभ्यासातून 2011 ते 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासून त्या धर्तीवरती तयार केलेल्या प्रश्नपत्रिकेचं सूक्ष्म स्पष्टीकरण या पुस्तकात आहे। पोलीस भरती 2024 मध्ये झाल्या या पुस्तकाच्या बाहेरील प्रश्न जाणार नाही या पद्धतीने या पुस्तकाची रचना केलेली आहे। आवश्यक ठिकाणी सामान्य ज्ञान, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता या विषयांचा शॉर्टकट ट्रिक्स समावेश या पुस्तकात केलेला आहे। या पुस्तकाचे लेखक आणि संकलन आहे विकास शिंदळकर, सचिन कुरुंदकर, विजय पब्लिकेशन यांनी पुणे इथून प्रकाशित केलेलं। या पुस्तकाची किंमत 700 रुपये आहे। चालू घडामोडी PDF पण या पुस्तकात तुम्हाला दिलेली आहे। या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन येणाऱ्या पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल। धन्यवाद।